बातमी नाशिकमधून। नाशिकच्या लासलगावमध्ये काल संध्याकाळी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला। यामुळे शेती पिकांसह कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तर मनोज जैन या व्यापाऱ्याचे शेड कोसळल्यानं तिथे साठवून ठेवलेला शेकडो क्विंटलपेक्षा जास्त कांदा भिजला। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव या ठिकाणी काल झालेल्या पावसानंतर मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा असेल, तसेच व्यापाऱ्यांनी आपल्या व्यापारासाठी जमा केलेला कांदा असेल, हा देखील या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भिजला आहे। काही शेडचे मोठे नुकसान देखील लासलगावमध्ये झालेले आहेत आणि शेकडो जो आहे क्विंटल कांदा, हा कांदा देखील या पावसामुळे संपूर्ण भिजलेला आहे। गेल्या 15 वाड्यामध्ये पावसाने जिल्हाभर सर्वत्र हाहाकार घातल्याने शेतीमालासह व्यापारी वर्गाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी लासलगाव येथील एक व्यापारी आहेत, कांदा व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, काय सांगाल, एकंदरीतच कालच्या पावसाने काय नुकसान झालंय आपलं? शेडचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, शेड उद्ध्वस्त झालं, संपूर्ण जमीनदोस्त झालं। त्याचप्रमाणे दुसऱ्या शेडचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कांदे मोठ्या प्रमाणामध्ये ओले झालेले आहेत, शेडच्या खाली माल दबलेला आहे। आता हा जो काही नुकसानीचा अंदाज आहे, हा एकदम लगेच काही सांगता येणार नाही, परंतु लाखो रुपयामध्ये ही नुकसान झालेली आहे। तर आमची विनंती आहे की अशा नैसर्गिक आपत्तीसाठी इन्शुरन्सची व्यवस्था ही सरकारने इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून आम्हाला करून द्यावी। काल झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं दोघांचंही मोठं आर्थिक नुकसान झाल्याने शासनाने त्यांना मदत करावी, पंचनामे करावे, जे काही शेड आहेत व त्यातील जो काही कांदा आहे त्याचा जो आहे तो विमा काढावा, अशी मागणी शेतकरी तथा व्यापाऱ्यांकडून केली जात आहे। काय ते वो याद कर रहे थे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, लासलगाव, नाशिक।